नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आज माझी मोठी बहीण आलेली आहे. शकील भाऊ आमचे आलेले आहेत. आई आलेली आहे. हे शकील भाऊंचा मुलगा मुलगी आणि मिसेस आणि आमचे नीता बहीण पण आलेली आहे. आता आम्ही सगळे मिळून 3 दिवस बाहेर चाललेलो आहे ट्रिपवर. ते लोक बोईसरवरनं आलेत आणि माझ्यासाठी मी इकडं त्यांना जॉईन होणार आहे. आम्ही सांगोल्याला जाणार आहे. ॲक्च्युली उद्या एक लग्न आहे आणि मग तिथून पुढे अजून ठरवणार तिकडे जाऊन की कुठे कुठे जायचं आहे. तर भेटूया. चला निघायचं ना. हा गणपती बाप्पा. चलो. नेहमीप्रमाणे हडपसरचं ट्रॅफिक, कायम ट्रॅफिक असलेला हा रस्ता. इकडे फोटो सेशन सुरू आहे. आम्ही आता जरा इथं एक टी ब्रेक घेतलाय. चहा प्यायला थांबलोय. दोन्ही गाड्या इकडे लागलेल्या आहेत. एस कुमार वडेवाले. उरळी कांचन मध्ये खूप ट्रॅफिक आहे. ॲक्च्युली 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळं पूर्णपणे ट्रॅफिक, सगळं लोक बाहेर पडलेत, घरी जात आहेत, कोण बाहेर चाललंय. त्यामुळं जवळजवळ आम्हाला वाटतं 15 मिनटं आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोय. एवढं ट्रॅफिक आहे पुणे सोलापूर हायवेला. कशात लागली खालचं हे सिमेंट फॅक्टरी मोठी. लोग हैं लोग कहीं गए क्या? एक फोटो ले क्या? गुड मॉर्निंग एव्हरीबडी. नमस्कार मंडळी. आम्ही सांगोल्यामध्ये आहोत. ॲक्च्युली काल रात्री खूपच उशीर झाला, त्यामुळं मी काही सांगू नाही शकलो. आणि आता आम्ही एका लग्नाला चाललो आहोत. सगळे हे मस्तपैकी तयार होऊन आलेत. या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. अतिशय बकवास सर्व्हिस असलेलं हॉटेल आहे. चला आता आम्ही सांगोल्यावरून निघू. लग्न म्हणजे सांगोल्यातच लग्न आहे. लग्न झाल्यानंतर पुढे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळवतो. होटल 5 स्टार में रुके थे हम लोग. ये सिर्फ नाम का 5 स्टार होटल है, बाकी इसमें ऐसा कुछ है नहीं.
चला आता लग्न झालेलं आहे आणि जेवणसुद्धा झालं आहे. आता आम्ही इथून फ्रेश होऊन आम्ही इथून अक्कलकोटला निघालो आहे. अक्कलकोट इथून जवळजवळ सांगोल्यावरनं 125 किलोमीटर आहे. आता बघूया किती वेळ लागतो आहे, कसं लागतो आहे. कारण ज्या लेडीजांचं आवरून तयार व्हायचं आहे अजून, म्हणजे थोडं फ्रेश व्हायला गेलेत. फ्रेश होऊन आता येतीलच. आले की आम्ही इथून अक्कलकोटला निघणार आहे. तर भेटूया आता. तुम्हाला मी दाखवतो रस्त्यामध्ये काय काय भेटते आणि मग स्वामींचं दर्शन पण करूया. तुम्हाला पण मी दर्शन करून आणतो. चलो, ओके. इकडून म्हणजे सांगोल्यावरनं जो अक्कलकोटला हायवे जातो पूर्ण रस्ता त्यांनी खूपच सुंदर बनवलाय. पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे आणि जवळजवळ 120 किलोमीटरचा आहे. आता पण हा रस्ता कुठपर्यंत आहे ते आम्हाला काही माहित नाहीये, परंतु आता तरी रस्ता खूप सुंदर आणि छान आहे. बघूया पुढे काय कसं होतंय. साखर कारखाना आहे बघा. साखर कारखाना सोलापूर शहरामध्ये आता पोहोचलोय. आता इथून अक्कलकोट मला वाटतं 40 किलोमीटर असेल. हे दक्षिण भारत स्टाईल मंदिर आहे. मी ऍक्च्युली लास्ट अक्कलकोटच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला हे दाखवलं होतं. येताना जमलं तर पुन्हा एकदा मी एक्सप्लोर करेल. हे सोलापूर अक्कलकोट रस्ता मी ऍक्च्युली लास्ट टाइम सुद्धा हा एक्सप्लोर केला होता. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. अक्कलकोटला आलोय आणि आज 25 तारीख सुट्टी असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. हे सगळे प्रसादाचे स्टॉल आहेत. सगळीकडे प्रसाद मिळतोय. हा आता आम्ही दर्शनाला चाललोय. आज 25 तारीख सुट्टी असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे आणि बघू आता आज दर्शनाला किती वेळ लागतोय.
स्वामींचे दर्शन झाले आहे आणि पण आज प्रचंड गर्दी बघू शकता. गर्दी किती आहे, पुष्कळ गर्दी आहे. मंदिरामध्ये खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. सुट्टी असल्यामुळं लोकांनी आज खूपच गर्दी केली आहे. आणि ही प्रतिमा बघा, स्वामी 40,000 रुद्राक्षांवरून बनवलेली ही स्वामी महाराजांची प्रतिमा आहे. दर्शन झाल्यानंतर आता आम्ही ऍक्च्युली प्रसाद घ्यायला आलोय. बघूया इथं किती वेळ लागतोय.